प्रत्येक घटना ही सामाजिक परिस्थितीचं वास्तव असते. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण आणि अक्षय शिंदेविषयी समोर आलेलं सत्य, या तीनही घटनांमध्ये एक कॉमन सत्य आहे, ते म्हणजे पोलीस, ज्यांची कायद्याच्या संरक्षणासाठी, सत्याच्या संवर्धनासाठी भूमिका असायला हवी, ते सत्ताधाऱ्यांचे गुलाम झाले आहेत, हस्तक झाल्याचे या तीनही घटना सूचित करतात. याचाच अर्थ भयान आणि गंभीर दिशेने लोकशाहीची, लोकांच्या संरक्षणाची व्यवस्था वाटचाल करीत आहे. यावरून जे निष्कर्ष निघतात ते समाज, राज्य, देशाचे सार्वभौमत्व संपविणारे आहेत. काय निष्कर्ष निघतात? सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही यंत्रणा लोकांसाठी सुरक्षित राहिली नाही, लोकांना न्याय देण्यासाठी सक्षम राहिली नाही. त्यामुळे अराजकता, हुकुमशाही आणि बेबंदशाहीची सुरुवात झाली असे म्हणता येईल. येत्या काळात कुटुंब, स्त्रिया, मुली आणि मुले यांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यासाठीच जगावं लागणार आहे. प्रगती, विकास, शिक्षण, व्यवसाय हे धोक्यात येतील, संपुष्टात येतील आणि अत्याचारांचे तांडव, लुटारूंचे स्तोम माजेल, हे या घटनावरून सूचित होते. लोकाधिकार, लोकशाही उद्ध्वस्त करून धनसंपन्न राज्यकर्ते सुलतान होऊन सरंजामशाही स्थापित करण्यात यशस्वी झाले आहेत आणि पोलीस यंत्रणा, प्रशासन यंत्रणा देखील त्यांच्या हातचे बाहुले आणि हुकुमशाहीचे तामिलदार झाले आहेत. बाहेरील आतंकवादी केवळ घुसखोरी करून जीवितहानी करण्यासाठी देशाच्या सीमेतून प्रवेश करतात, परंतु देशांतर्गत राज्यात वाढत चाललेला राज्यकर्त्यांचा आतंकवाद, दहशतवाद उग्र लुटमार करणारा, हिंसा करणारा ठरत आहे, हे या घटना दर्शवितात. अवैध शस्त्र, ड्रग्ज माफिया यासारखे उद्योग खुद्द पुढारीच आपल्या हस्तकामार्फत टोळ्या बनवून राबवत आहेत. त्याचा विस्तार राज्यविस्ताराप्रमाणे कक्ष वाढवताना दिसून येत आहे. लोकांचा आवाज, मोर्चे, आंदोलने याला किंमत उरली नाही. ती दडपण्याचे, झुगारून देऊन न्याय मागणाऱ्यांनाच गुन्हेगार ठरवून डांबून ठेवण्याचे प्रकार वाढत आहेत. राज्यकर्त्यांना चढलेली संपत्तीची नशाही तैमूर, चंगेजखान, अब्दाली यांच्या महत्त्वाकांक्षेपेक्षाही सरस ठरत आहे. राजकीय बंड, फितुरी, भ्रष्टाचार ही इतिहासाची पुनरावृत्तीची बीजं वाढताना दिसून येत आहेत. पैशाच्या जोरावर निवडणुका होत असून संपत्तीच्या बळावर सत्तेचा सारीपाट बदलताना दिसत आहे आणि न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग हतबल हताश होऊन शेवटच्या घटका मोजताना दिसत आहे. या व्यवस्थेविरुद्धचे बंड म्हणजे लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर येत आहेत, हे वास्तव भविष्यात फार मोठ्या विध्वंसाची, बंडाळीची सूचनाच आहे. हे नाकारून चालणार नाही. राजकीय अनास्था, अनाचार, अनैतिकता वाढीस लागून लोकहिताची घोर विटंबना होत आहे. गोरगरीब, मजूर, मध्यमवर्गीय लुटला जात आहे, ओरबाडला जात आहे, संपविला जात आहे. प्रत्येक क्षेत्रात सरकारचे अधिकार क्षेत्र संपवून खाजगीकरण म्हणजेच स्वतःच्या नियंत्रणात सत्तेचे, लोकशाहीचे हस्तांतरण होत आहे. याचा अर्थ लोकशाही व्यवस्थेचे पूर्णपणे वस्त्रहरण करण्यात या टोळ्या यशस्वी झाल्या आहेत. व्यवसाय, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे आणि देशाचे भविष्य असलेले युवक, विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत स्वतःला संपवून घेत आहेत. या घटना निमित्त मात्र असल्या तरी पुढे येणाऱ्या वादळांचे संकेत देणाऱ्या आहेत. म्हणून जातीपातीच्या नशेत, धर्माच्या अंधकरणात गाफील राहू नका. सत्याचे समर्थक आणि अन्यायाचे विरोधक होऊन हे थांबवण्यासाठी आज जर पुढे आला नाहीत तर नंतर ही परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल. या निमित्तानं एवढंच. धन्यवाद.